जय मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, थंबनेलमध्ये बघितलं असेल की फॉर्म भरताना जिल्हा कोणता निवडावा। मित्रांनो, सर्वप्रथम तर आपण हे जाणून घेऊ की आपण फॉर्म किती घटकामध्ये भरू शकतो। तर मित्रांनो, एकूण 5 घटकामध्ये आपण फॉर्म भरू शकतो। पहिला आहे पोलीस शिपाई, दुसरा आहे पोलीस शिपाई चालक, तिसरा आहे SRPF, चौथा आहे बँड्समॅन आणि पाचवा आहे कारागृह पोलीस। मित्रांनो, SRP ला 168 हाईट लागते पुरुषांना आणि बँड्समॅनला मित्रांनो 162.5 सेंटीमीटर पुरुषांसाठी आणि 152.5 सेंटीमीटर महिलांसाठी। आणि बँड्समॅनसाठी मित्रांनो, तुमच्याकडे जर वाद्य वाजवण्याचं प्रमाणपत्र असेल तर त्यासाठी तुम्ही पात्र आहात, नाहीतर भरू शकत नाही। मित्रांनो, बाकी जे 3 घटक आहेत त्यांना तुम्हाला 165 सेंटीमीटर हाईट असणे गरजेचे आहे पुरुषांना आणि महिलांना 155 सेंटीमीटर। मित्रांनो, सर्वप्रथम तर फॉर्म भरताना काय काळजी घ्यावी। मित्रांनो, फॉर्म भरताना आपली काय चुकी होते, काही वेळेस आपल्या नावात स्पेलिंग मिस्टेक होऊन जाते किंवा जन्म तारीखच चुकते। तर ह्या 2 गोष्टीची आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर जिल्हा निवडताना मित्रांनो, आपण कोणता जिल्हा निवडतो किंवा कोणता जिल्हा निवडायचा आहे ते पहिलं त्या जिल्ह्याबद्दल आपण सर्व माहिती काढून घ्या। म्हणजेच त्या जिल्ह्यामध्ये आपल्या कास्टला किती जागा आहेत, आपल्या कास्टच्या जागा किती आहेत ते बघून घ्या, नंतरच फॉर्म टाका। थोडंसं मागच्या पण भरतीचा तिथला बघा, मेरिट वगैरे कसा होता, आपल्या कास्टचा कमी होता की जास्त होता, त्यानंतरच तुम्ही फॉर्म वगैरे टाका तिथं। मागच्या भरतीला काय झालं मित्रांनो, मागच्या भरतीला काही जिल्ह्यांना कास्टच्या खूप साऱ्या जागा होत्या, जसे की 50-60 अशा जागा होत्या आणि काही जिल्ह्यांना 4, 5, 10 अशा जागा होत्या। तर ज्या जिल्ह्यांना कमी जागा होत्या तिथला मेरिट खूपच कमी आला आणि ज्या जिल्ह्यांना जास्त जागा होत्या तिथला मेरिट जास्त गेला। त्याचं कारण म्हणजे असं होतं की ज्या ठिकाणी जास्त जागा होत्या त्या ठिकाणी जास्त पोरांनी फॉर्म टाकले आणि कमी जागा होत्या त्या ठिकाणी पोरांनी कमी फॉर्म टाकले। त्याचं कारण म्हणजे कमी जागेत पोरांनी जास्त रिस्क घेतली नाही, कारण की जागा खूप साऱ्या होत्या, त्यामुळं कुठं ना कुठं सिलेक्शन, ज्याचा अभ्यास होता त्याचं सिलेक्शन होणंच होतं। तर मित्रांनो, ह्यावेळेस पण जागा पण खूप आहेत, मागच्यासारखी कंडिशन होऊ शकते मित्रांनो। त्यामुळं फॉर्म भरताना याची काळजी नक्कीच घ्या तुम्ही। मित्रांनो, जिल्हा निवड झाल्यानंतर सर्वप्रथम त्या जिल्ह्यामध्ये SP साहेब कोण आहेत, जर आयुक्तालय असेल तर CP साहेब असतात। मित्रांनो, मागे ज्या भरती झाल्या होत्या त्यावेळेस त्यांनी कोणत्या विषयावरती जास्त भर दिला होता ते बघा। कारण असं, जर हे प्रश्नपत्रिक हे CP साहेब किंवा SP साहेबच काढतात, त्यामुळे ते कोणत्या विषयावरती जास्त भर देतात ते आपण जाणून घ्या। मागच्या प्रश्नपत्रिक तुम्ही रिफर करा, 1-2 भरत्या ज्या झाल्या होत्या त्या तुम्ही रिफर करून घ्या। जर त्यांची तर बदली झाली असेल, जसे की ते आधी कोल्हापूरला होते नंतर ते सोलापूरला आले, तर कोल्हापूरच्या प्रश्नपत्रिका तुम्ही रिफर करून घ्या, त्यामध्ये ते कोणत्या विषयावरती जास्त त्यांनी प्रश्न टाकले होते। कारण असं तुम्ही म्हणजे पॅटर्ननुसार त्यांचे प्रश्नपत्रिक नसतेच। जसं मुंबईचे बघा, मुंबईची मागची प्रश्नपत्रिक अशी होती की 50 ते 60 प्रश्न नुसते जीकेचे होते आणि फक्त पुण्याचे प्रश्न मला बघण्यात आले होते की पॅटर्ननुसार होते 25-25, गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण। त्यामुळे मित्रांनो, ते जास्त करून जीकेवर जर भर देत असेल तर तुम्ही जीके विषय थोडासा जास्त करा आणि जर गणित बुद्धिमत्ता देत असतील तर तो विषय तुम्ही जास्त त्याच्यावरती फोकस करा। पण तुम्हाला जर कव्हर होत असेल तर तुम्ही सगळे विषय चांगल्या पद्धतीने कव्हर करून घ्या, जेणेकरून जर प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न चेंज झाला तर आपल्याला पण काही अडचण नको यायला। त्यामुळे मित्रांनो, तिथल्या जिल्ह्याचा पण अभ्यास करून घ्या। काही जिल्ह्यांमध्ये तिथल्या जिल्ह्यावरती 2-3 प्रश्न हे असतातच। साताराच्या मागच्या भरतीला मित्रांनो जवळजवळ टोटल 16 ते 17 प्रश्न हे फक्त सातारा जिल्ह्यावरती होते आणि बाकीचे हे होते जीके, गणित, बुद्धिमत्तावरती होते। आणि असे काही जिल्हे आहेत का तिथं एक पण प्रश्न जिल्ह्यावरती नव्हता। त्यामुळे जिल्ह्याची पण मित्रांनो तयार ठेवा। ह्याच कारण मित्रांनो, तुम्ही तिथल्या प्रश्नपत्रिका रिफर करा, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही भरलाय त्या मागे ज्या प्रश्नपत्रिका झाल्या होत्या त्यामध्ये कोणत्या जास्त विषयावरती प्रश्न विचारले होते, खास करून याच्यावरती तुम्ही जास्त स्टडी करा। आणि मित्रांनो, रोजच्या रोज एक प्रश्नपत्रिका सोडवत जा, जेणेकरून तुमचा प्रश्नपत्रिक सोडवल्याने आपली फायनल एक्झाम असते त्यावेळेस तुमचा वेळ खूप वाचतो। मित्रांनो, इथेच आपली चुकी होऊन जाते, आपण जास्त प्रश्नपत्रिका सराव नसल्या कारणाने आपण जेव्हा पेपरला बसतो तेव्हा आपला वेळ आपल्याला पुरत नाही, कुठे वेळ निघून जातो ते पण समजणार, म्हणजे प्रश्न आपल्याला जे येतात ते पण आपले प्रश्न राहून जातात। त्यामुळे मित्रांनो, प्रश्नपत्रक ही रोज सोडवत जा। आता दिवस पण कमी आहेत, आता आजपासून हे फॉर्म भरणं चालू झालेलं आहे। आता झाल्यानंतर
मुदत संपल्यानंतर ते 15 ते 20 दिवसात हे आपले ग्राउंडच्या तारखा होऊन जातील. त्यानंतर ग्राउंड झाल्यानंतर काही दिवसात आपले लेखी होऊन जाते. त्यामुळे मित्रांनो प्रश्नपत्रक ही तुम्हाला डेली एक जर सोडवता आले तरी सोडू जा. आणि त्यामध्ये आपल्या काय चुका होतात, प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या विषय राहून जातो आपल्याकडून, कोणत्या विषयावरती कमी, जसं की गणितमध्ये कमी मार्क पडतात किंवा बुद्धिमत्तेमध्ये, तर त्या विषयावर तुम्ही जास्त भर जा, जेणेकरून आपला स्कोर पण चांगला होत जाईल आणि जो कच्चा विषय आहे तो पण विषय आपला चांगल्या पद्धतीने पक्का होत जाईल. मित्रांनो काही जर अडचण असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्राम आणि टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही मला SMS करू शकता किंवा काही विचारू शकता तुमची अडचण असतील तर. मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.